हॅलो फ्रेंड्स. तर आज मी इथं माझ्या आप्पांचा इंटरव्ह्यू घेत आहे. तर चला आता आपण इथे इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. सर्वात पहिले आप्पाजी तुमचं थोडंसं असं इंट्रोडक्शन करा, म्हणजे तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. माझ्याबद्दल माहिती काय नाही. आता नाव सांगायला गेलं अगोदर. माझं नाव केशव आडोळे. अजून आता हल्ली मुक्काम मंगरुळपीर, तुम्ही काय करता? जिल्हा वाशिम. तुम्ही काय करता आता काम? वयामानानुसार कोणतेही काम होत नाही. साधारण ग्रामसेवक लोकांचे डिकापळी करतो. तर आता माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता करंट मध्ये बुद्धगया सारनाथ फिरायला गेले होते. तर त्याच्यामुळे मी तुमचा इंटरव्ह्यू घेत आहे. तर तुम्ही मला सांगू शकशाल का ती म्हणजे तुम्हाला तिथं जायचा किती खर्च आला? तर रेल्वेनं खर्च झाला नाही. मी फ्रीमध्येच गेलो रेल्वेने. असं खाण्यापिण्याचा खर्च झाला. फक्त पाणीच तर कमीत कमी 600-700 रुपयाचं तर पाणी बॉटलच पिलो अशी. असं 700 रुपये. हां. हॉटेलमध्ये जेवण थोडंफार खर्च 2-3 हजार रुपये खर्च. चहा पाण्याचा खर्च. असं तिथं दुसरा खर्च तर काहीच नाही. तुम्ही किती जण होते सोबत? आम्ही 2 बाया होत्या माझ्यासोबत, हां आपल्या मंगरुळपीरच्याच, हां आणि एक मी. असं तसं आम्ही आता पहिल्यांदा अमरावतीला गेलो. अमरावतीला गेलो, मुंबईला गेलो. मुंबईवरून बसून गोरखपूरला गेलो. हां गोरखपूरला उतरल्याच्यानंतर बसनं आले गेलो. निमोनीला गेलो असं बसून. निमोनी म्हणून 80 रुपये तिकीट लागलं. असं निमोनी वन पाहिलं. तिथून पुन्हा गोरखपूर आलो हां बसनं. असं तिथून पुन्हा नवतान्याला गेलो. कुठे? नवतान्ना नावाचं गाव आहे रेल्वेनं. असं 25 रुपये तिकीट लागलं रेल्वेनं नवतान्ना. तिथून ऑटोनं आपल्या भारताच्या बाउंड्रीपर्यंत ऑटोनं गेलं. अरे वा. तिथून पुन्हा मग तुमच्या जायची नेपाळची बाउंड्री लागली. अरे वा. मग नेपाळच्या बाउंड्रीतून पुन्हा जायचे बस. नेपाळच्या बसमध्ये पुन्हा 25 रुपये दिले तर त्याच्या बस स्टॉपपर्यंत. पुन्हा त्याच्या बस स्टॉपवरून बसलो म्हणजे तुमच्या कृषीनारायणासाठी. असं कृषीनारायण हो कृषीनारायण जायसाठी बसलो आणि तिथे 80 रुपये त्याच्या इकडलं तिकीट लागलं. म्हणजे आपल्या इंडियाचे 50च रुपये. असं असं तिथे मग कृषीनारायण वगैरे पाहिलं नेपाळमध्ये. आणि अजून कुठे कुठे फिरले तुम्ही? आणखी पुन्हा तिथून आलो. पुन्हा लखनौला आलो. तिथून असं म्हणजे पुन्हा गोरखपूरला आलो. असं गोरखपूरवरून पुन्हा लखनौला आलो. हां लखनौहून गोंडा उतरलो. अच्छा गोंड्याला उतरल्याच्यानंतर पुन्हा आणखी रेल्वेनं बळीरामपूरला गेलो. बळीरामपूर. तिथं उतरलो. तिथून पुन्हा बस करून श्रावस्तीला गेलो. अच्छा अच्छा खूपच मोठा प्रवास आहे. श्रावस्तीला गेलो. श्रावस्तीहून पुन्हा वापस आलो. हां पुन्हा वापस आल्याच्यानंतर तिथून वाराणसी आलो. हां गोरखपूरवरून वाराणसी. हां वाराणसीवरून बसल्याच्यानंतर गया बोधगयाला आलो. म्हणजे गयाला आलो. गयावरून पुन्हा बसनं 80 रुपये तिकीट देऊन बौद्धगयाला आलो. हां बौद्धगयाला तिथं दिनांक 23 तारखेला बौद्ध जयंती होती. पूर्ण जन्मोत्सव होता. अनेक देशांचे राहायला होते. हां असे लाखो लोक होते तिथे. म्हणजे सगळे इकडून म्हणजे चायनाचे, साऊथ इंडियाचे, तिकडे भरपूर लोक होते. नेपाळचे. तुम्हाला कसं वाटलं तिथं सिक्कीमचे. मला जाऊन? एकदम चांगलं वाटलं. फ्रेश वाटलं तिथे. चांगलं असं आपण कुठंतरी एकदम अशा वेगळ्या जागी आलो. आले पाहिजे. तिथं भरपूर गयातनी म्हणजे भरपूर वेगवेगळे मंदिर आहेत. गौतम बुद्धाचे हां भरपूर मंदिर आहेत. वेगवेगळे आहेत.
अलग अलग नाव आहेत. आसामचे आहे, सिक्कीमचे आहे, नेपाळचे आहे, चायनाचे आहे, सगळे अलग अलग सगळे आपल्या इंडियाचे आहे. पुन्हा तिथे विश्रामगृह आहेत आपल्या महाराष्ट्राच्या विश्रामगृहावर थांबलो आम्ही तिथं जेवणाची व्यवस्था होती. सकाळी संध्याकाळी जेवणाची व्यवस्था, अच्छा. पुरी भाजी पोळी वरण भात असं म्हणजे चांगलं सगळं आपल्याला जे हवा तो आहार तिथं भेटत होता. तुम्हाला तुमच्या प्रवासादरम्यान आलेला कोणता असा सुखद अनुभव असेल तर तो सांगा. असा एक अनुभव असा होता की रेल्वेत एवढी गर्दी होती की पाय टाकायला सुद्धा जागा नव्हती. हा हां आम्ही तिथं म्हणजे पाहना गयावरून बसलो ना, हां गयावरून वाराणसीवरून बसलो तर भुसावळपर्यंत खाली बसायला जागा मिळाली नाही. एका पायावर उभं राहून आलं. बाप. तर मला एवढा घाम आला होता, पूर्ण कपडे भिजले होते. असं वाटते चक्कर येऊन पडतो काय खाली काय नाही. हां तर मग मी तिथं एक रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली. घोडाडोंगरी काहीतरी म्हणून स्टेशन आहे. छान तिथं थांबली गाडी. छान. तिथं खाली उतरलो, एक पाणी बॉटल घेतली, पाणी पिलो आणि एसीच्या डब्यात गेलो. छान. एसीच्या डब्यात गेल्याच्या नंतर हं, तिथं थोडं आलं तर मग तिथं टी टी आलं. हं, मग टी टीने विचारलं तिकीट आहे का. तर मी म्हटलं की बाबा माझ्याकडे तिकीट नाही, माझी तब्येत बरोबर नाही, थोड्या वेळ थांबू द्या मला. हं, तर ते म्हणून ठीक आहे थांबो, आराम करो यहाँ, हं, लेकिन यहाँ से जाने का बोले लोकल के डब्बे में. हं. मग कशाला मी जातो, मला चांगली झोप लागली. हो सगळा घाम निघून गेला, चांगली झोप लागली. सकाळी पुन्हा टी टी आला. छान. अरे कहाँ आहे तुम्ही, चलो भागो लोकल के डब्बे में चलो. पुन्हा लोकलच्या डब्यात गेलो तर उभं राहायला जागा सुद्धा नव्हती तिथे. बापरे. ते संडासच्या डब्याजवळ थांबलो. असा कठीण प्रवास हा एवढा एक प्रसंग आहे बा, दुसरा कोणताही प्रसंग नाही. दुसरा कोणताच नाही का? असा प्रवास तर चांगलाच झाला. अजून कोणता म्हणजे असा आता समजा लोकांनी तुम्हाला मदत केली असेल किंवा तिथं आलेल्या कोणती झाकी वगैरे असं असते असं? असं कुठं तशी तर मदत वगैरे काही केली नाही आणि आम्हाला मदत मागायचं कामच नाही पडलं. हां ते पण. कारण की आता सगळं ऐकायला येत होतं, रेल्वेत अलाउन्स करत होते ही गाडी कुठं जाते काय जाते असं माहीत होतं. मग कसं त्या गाड्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते हां असं ते ऐकायला येत होतं. मग आम्ही बरोबर त्या प्लॅटफॉर्मवर जात होतो आणि बरेचसे काही लोक म्हणजे भरपूर लोक होते ना, हां हां. सारे लोक गठोळे घेऊन बॅगा घेऊन धावत होते, आम्ही जात होते. मग इथं काही नाही. म्हणजे एकंदर तुमचा हा प्रवास फार जरा छान गेला. चांगला सुखाचाच झाला. हां म्हणजे सुखमय प्रवास झाला. आणि सारनाथ इथं गेलात आणि तुम्हाला तिथचा एकंदरच अनुभव फार चांगला आला. तर तुम्ही म्हणजे तुमच्याच वयातील इतर लोकांना काय म्हणजे असं सांगसाल की बा त्यांनी तिथं जायला हवं की नाही असं? हो जायला हवं, चांगलं वाटते मला, शांती वाटली चांगली. आपण इकडे फक्त ग्रंथच ऐकत होतो, काय नाही ऐकत होतो, पुस्तकं वाचून तेवढंच माहीत होतं पण पाहिलं नव्हतं ना. हं, आज ते जुने सगळं तिथले बांधकामं, जुने 2-2,500 वर्षापूर्वीचे बांधकामं पाहिले. हो. ते चांगलं वाटलं मला. चांगलं वाटलं तसं लोकांना मनाला काय शांती संदेश वाटली, देसाल असं? शांतता वाटली. लोकांना काय संदेश देसाल तुम्ही? लोकांना काय संदेश देसाल असा म्हणजे किंवा असं काही बा तिथं जाऊन पाहिले पाहिजे जुने बांधकामं. कसं की बा निवड हे काही ठिकाण आहे, वाचतात लोक, तुम्ही ऐकता हे काहीतरी याच्यावर फुकट चर्चा करता, पण फुकट चर्चा नाही तिथं पहा. हा एक वेळ ॲक्च्युली परिस्थिती आहे, तिथं पाहायला भेटते सर्व काही जे आपण वाचतो लिहितो जे लिहिलेलं आहे ते खरंच वाटते पाहिल्याच्या नंतर. हो. तर आता अशा प्रकारे आपण इथं आपली मुलाखत संपवलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.